त्यांची आम आदमी पार्टी फुटली। राज्यसभा खासदार राघव चड्ढांसह संदीप पाठक, अशोक मित्तल, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल भाजपसोबत। आम आदमी पार्टी भ्रष्टाचारी। आम आदमी पार्टी भ्रष्टाचारी गुन्ह्यामध्ये सामील होणार नाही। राघव चड्ढांचा हल्ला बोल तर भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ। ईडीने छापे टाकल्यानं खासदारांनी पक्ष सोडला। आम आदमी पक्षाकडून टीका। बागेश्वर बाबांना अकलेचे तारे तोडले। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, आपण थकलो, राजपाट सांभाळा असं शिवराय रामदासांना म्हणाले। बागेश्वर बाबाचा पुन्हा एकदा दावा। आमदार संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरही पुन्हा एकदा इशारा। संजय गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार। अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेणार असल्यास गुन्हाच नोंदवणार नाही, प्रशांत आंबींची माहिती। तर रोहित पवार निघून जाताच पोलिसांनी भूमिका बदलली, प्रशांत आंबी यांचा आरोप। रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला संजय निरुपम यांचा विरोध। दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक, 11 कार्यकर्त्यांना अटक। तर मनसेच्या मागणीनंतर संजय निरुपम यांच्यावर देखील गुन्हा दाखल। 28 तारखेला मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांच्या शंकांचं निरसन करू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। मराठी आलीच पाहिजे, जोर जबरदस्ती योग्य नाहीये, मारझोड नकोय, नियोजनबद्ध पद्धतीने लोकांना सोबत घेतलं पाहिजे। रिक्षा टॅक्सी चालकांबाबत मराठी सक्तीच्या निर्णयानंतर प्रवीण दरेकर यांच्याकडून भाजपची भूमिका स्पष्ट। भाजपच्या मोर्चादरम्यान वाहतूक कोंडीमुळे महाजन यांच्यावरती संतापलेल्या महिलेविरोधात गुणरत्न सदावर्तींची मुलगी मैदानामध्ये। झैन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल। मंत्री महाजन यांच्यावरती अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप। भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेत संधी नाही, सूत्रांची माहिती। संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत असल्याची सूत्रांची माहिती समोर। विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर मविया आग्रही। काँग्रेसनं ठाकरेंना पाठिंबा दिला, राऊतांची माहिती आहे। पक्षाचा निर्णय मान्य असल्याची पटोलेंची भूमिका। तर ठाकरे लढत नसल्यास जागा काँग्रेसला सुटावी, वडेट्टीवारांचं विधान। पुण्यातील वारजे भागात सलूनमध्ये 3-4 जणांकडून गोळीबार, 2 जण जखमी, 1 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी तपास सुरू। भोंदू मनोहर भोसलेला पुण्यातून सोलापूरच्या कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। जादूटोणा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल। भोंदू भोसलेने रिअल इस्टेट व्यवसायामध्ये भरभराट आणण्यासाठी पूजेला 2 लाखांची मागणी केली होती। भोंदू राजेंद्र गडगे प्रकरणात 200 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांच्या हाती। सर्व व्हिडिओ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार। तर गडगेच्या दत्तधाममधून 90 पेक्षा जास्त औषधही जप्त। रिझर्व्ह बँकेकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना कायमचा रद्द। ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहोचवणारे कामकाज आणि आवश्यक अटींची पूर्तता करण्यात बँक सातत्यानं अपयशी ठरल्यानं कठोर कारवाई। पेटीएमची बँकिंग सेवा पूर्णपणे बंद।